कशी वाटायची अंतम बाबला बोकड्याने इथला गंध आवाज काढत होता का बोकड्याने मग ते म्या करायची तो फुगो करायचा आली गाली आली गाली तुला काय आली मला संडास आली अरे संडास नाही अरे देवा हो चमकी चमकी गावडी उडी हो थांबा यो यो थांबा यो तू मार खावशी मला बी मार खावशी भाऊ काय काय अरे गावडी नाही मग कोण अरे हीच जाती अरे ती गेली अरे हीच जाती ती गेली एकच झालं एकच जण मुख्य बायाची मालकी 16,000 गावडी पाठीशी घेते पुंजी होण्याचा मार्ग सोडून आणि मार्गाने पळते ओ आज ही माझ्या ताब्यात सापडली ओ हिला मारता मारता मारून टाकतो आता मला आवरू नको माझा राग माझा अरे दादा कशाला मारता पुचक्या सोडू नको पाटी पाटी हो आता हिला मारून टाकतो हा मला आवरू नको अरे जाऊ द्या मी बोलल्यानंतर माझ्या मागून मॉल मध्ये गडबड करू नको चालेल प्लीज राधा राधा अगं तू का बोलत नाही अगं तू का बोलत नाही खरं सांग खरं सांग थंडीने तुझी दात की बसणे का ते थंडीना तुला तोंड चिमटाय घ्यायचे का मग तुम्ही मानी फाटल फाटल बोलवा बोलवा दुसरा फोडू का तुला कोंबडा बोलू का ओ बिल्लाने बोलवा अरे आ बिचार राधेला बोलतो आ, तो बघा कोणाला बोलतो मदत करतो मदत करतो हा वा वा राधा अगे राधा अगं हे राधा तुला थंडी वाजी होती का तुले गोधडी देऊ का खाऊ तिला थंडी वाजी राहिली ना राधा राधा तुझ्या तोंडावरचा पदर जरा दूर कर तिथं तोंडावरची पद्धतीला दूर मागे अरे तू काय करतोय ही मंडळी का असते अरे तिला बोलण्याची विक्री करतो मदत करतो राधा राधा तोंडावरचा पदर दूर कर तोंडावरचा पदर दूर कर आणि राधा मला तुझी पप्पी दे म्हणा उपास आहे म्हणा उपास लगे उपा धरली ना आव हिला बाई बोललो ताई बोललो अक्का बोललो तरी आपल्याकडे फिरून पाहत नाही बाय हिला बोलण्याची भीती कोणती तिला खांद्यावर हात ठेव आपाव आजकालचे जग बरोबर नाही बाईला टच केलं तर नाही जोडून अरे मी तुझ्या पाठीशी घाबरू नको ठेव खांद्यावर का आपण तिला बाई बोललो अक्का बोललो तरी आपल्याकडे पाहत नाही म्हणजे तिच्या सौंदर्याची तिला थोडी अभिमानी दिसते ती अशी बोलणार नाही तिच्या खांद्यावर हात ठेवला म्हणजे तिला राग येणार राग आला म्हणजे आपल्याशी बोलणार बरोबर पुरी का नाही तू पुराय दे अरे घाबरू नको आप्पा आई आपला सण होणार नाही म्हणजे बाई नाही ती नाही जॉन सेना खडामा उतरेल आखाडा उतरेले पाहू कसं वाचतंय कसा फटवा जाणार असं वदर राहिली ती तू कसा वाजवणार अरे मी बी टेकर मी बी ती कशी वाजवणार I am a disco dancer. Oh ताई oh का oh अरे वाह अरे मी माझी एक्सरसाइज करून होती अरे खांद्यावर ठेवला मी याला लाज याला काय शेवा याने तुमच्या खांद्यावर ठेवला हा रागवू नका बाई खरं नालायक मी बाळा मंदिर मामा परकेची बाळ बेटी बोलाव कसं चालव कसं ओळख नाही पाळख नाही साला मूर्ख गेला कुठला पोरीच्या खांद्यावर ठेवतो का अडो कुठला बाई अरे
करणाऱ्यांना अरे बरं झालं तिला पाहिल्याने सासूने पाहिल्याने त्या मुलीला घालून पार झाला असता गाडो बोला ते खाजा असू नका असू नका असू नका रडते का अरे बरं झालं त्या पोरीला राग आला नाही गाडो कुठला गेला आणि गेला आणि दुसऱ्या बाईच्या खांद्यावर हात ठेवला बाई असा ठेवला होता का अरे काय हसून हसून सांगू राहिली माझ्या आठवतच होता तुला त्याच्या हात चांगलं वाटत मजा मारून घे साला गाडो कुठला गेला आणि गेला चांगला तुमला पुरी त्या खांद्यावर हात ठेवतो मूर्ख कुठला बाई असंच नाही हो कागड्या त्यांनी एका वेळेला चानच घेतात 3-3 वेळेस चानच घेऊन राहिला हा मजा मारून घे हो सांगा मला तरी ना जाऊ द्या त्याचा सोडा तुमचं धरला तर पियाला बोलला चालला खस पपडा हा कृपया कंपनीला चहा पाठवा हे म्हातारीला घ्यावं आणि पंढरीला जावं परंतु बायकोचा विचार घेतला पाहिजे अगोदर बायकोला बोलवतो आणि मग पंढरी जाण्याची तयारी करतो अगं ऐका घरात ए बायको काय बायको 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 घरातच असेल पण बाहेर नाही जात ना बायको कसं आहे बाहेर मी जाते कुठं बाई भाजीपाला वगैरे घ्यायला काय म्हणताय मला आहे ना आता पंढरपूरला जायचंय पंढरपूर हा माझं डोळ्या पंढरपूर हा पंढरपूर ते पुरं माझ्या घराकडे लक्ष द्या बरं का हो माझ्या घराकडे लक्ष द्या का हो माझ्या घराकडे लक्ष द्या हो खुर्चीवर बसले तुम्ही सगळेजण माझ्या घराकडे लक्ष द्या मी पंढरपूरला चालले बरं का मग माझ्या बकरे माझ्या कोंबडे सगळ्या सांभाळून ठेवा लाकडं कोणाला घेऊन नका देवाले तमाशावाले का नाही अंग शेकाला चोऱ्या करतात ते लाकडं घेऊन येतात लाकडं कोण घेऊन जायचे आम्ही चालले मी पंढरपूरला आले का मग आपण भेटू चला मास्टरजीची श्रीदेवी एकाची पिक्चरला जाते सर्व गावाला सांगत जाते माझा नवरा मला पिक्चरला घेऊन झाला तुझं काम नाही म्हातारीला घेऊन जायचंय म्हातारी हा ओ मी कसं घेऊन जाऊन देणार अरे वा मी येईल मी सोबत म्हातारीला घ्यायचं नाही सांगून देते पहिलं अगं तुला काही माहितीये का काय जुन्या लोकांनी काय म्हण केलेले आहे काय माय माऊली आणि दुनिया धावली बायको माऊली फजित पावली ए उचलेल उलट बरोबर ना तू उलट बरोबर बायको माय माऊली फजित माऊली बायको माऊली दुनिया धावली माय काय असते पाय दाखवून सोडून देते आणि ती कुठं फिरती पोरं कुठं फिरता हे मला काय गरज नाही सांगायची मला यायचंय म्हणजे यायचंय म्हातारीला घ्यायचं नाही घ्यायचं नाही बिलीव नाही त्याचा विचारलेले होते माले मग त्याचा विचारायचे का तू नाही म्हणतेशी मला अरे पण नाही ते सांगणं पडी ना घर कोंबड्या शेत बकऱ्या शेत ध्यान ठेवा भो मी सोडा पहिलं सांगितलं राय बाबा अरे बाबा मना चालला घ्या पुष्पा मागू जिराना त्या नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए रब जो तेरी झलक बड़ी रात चालला विचारला चावटी जिराना डान्स पडा जिरे लाता मार रहे ना म्हातारीले काय मला अरे तुमले काय माहिती का पंढरी जावा नाही पंढरी अरे पंढरी हा मग तुम्ही काय म्हणताय तुमले दोन्ही लई जावं म्हणा शेवट अरे म्हणा भाऊ म्हणा भाऊला अरे एवढा चालला आता लिवाय घ्या टुकू आली ना रास्ता तरी म्हणे राहिला श्रीवल्ली ना डान्स करत येईना ना पुष्पा पिक्चर देखतास हा आणि पंढरपूर देखायला चालणार का तुम्ही आधी पुष्पा 2 लायदे तुमल्या घरमा देखत बसा रे अजिबात यावं नाही आमना संगे अरे पोरिया काय म्हणलं रे साधारी थोडा आवाज कर नको रे इथली चरा कर रानते दाबणार तू त्या संता दिदी ना मग काय नाही बोलतात तिथे तुम्ही तर पंढरपूरले पोचणार भाऊ पंढरी नाव सांगा आपले आनंद घ्या या वैभवाला आपल्या पंढरीला लिहिताशी अरे तो पांडुरंग तुला खूप चांगलं करेल रे मग दादा आई बाबी म्हणत नाही मी म्हणत
बाबा हो तुम्ही एकदा काय करा हा काय जास्त गर्दी करू नका मग तुमले स्पेशल गाडी करी सल्लई जा तुम्ही म्हणजे आता तुम्ही बाई जाय राहिली हा पहिले आपले फिरी येऊ द्या काय शे काय निघत येऊ द्या कोण ना जत्राला आपल्याला जाशी हा आणि तरुण नाही पुचकी घे मग नाही मी आशा लायला येतील दवाखाना घरी घरी अरे तू पंढरीनं नाव काढ हा, आमले तिथला आनंद जाया आणि बायकोना पुढे तुला काही चालत नाही हा. आम्ही लगेच तिला आवडलं काय म्हातारी वेगळी तर तिनं आवाज तसा नाही बाबा तुम्ही काय करत झगड्या करू नका हा घर राहा तुमचा दरवाजालाही मस्त करत जावं सांगा तुम्ही इतका मोठा डगरा होईल घ्या बायकोला पुढे तुला काही चालत नाही तिने नाही सांगतात तुम्ही बदली घ्या जा तो आपले पंढरीला जात नाही ना नाही आई रान कोणा बी आत धरी पंढरी मात्र की जाईल चल. हो म्हणा बापरे ना कितना गंध आशीर्वाद दियात त्या कोणाबी आतरी निघी जाई म्हणे आता वय घेणं तुला मन शांत मग तू आधी एक काम कर कपडा लत्ता काही बांधिले म्हणा लंगा तुला बन्या तुला लंगा बन्या पॅन्ट बांधले आणि कसमे बिस्मे बांधले राम राम मंडळी मी कोण मना नाव आहे तुक्या बहिणी देवनी मनावर बोलता मोठा अन्याय करा मला डोळ्यावर दिसत नाही आणि असा बी अन्याय करा रात न दिसत दिन न दिसत नाही वकिली जाऊ लावून न्याय पण काय करो परमेश्वरने आयुष्य दिले तर जगणच पडी पण काय सांगू कच्चीवरच जाय ना मला इच्छा आहे का पंढरपूरला इथं मला दर्शन करू बा पण मला कोणीच पंढरपूरला जात नाही म्हणे इच्छा अपुरीच राहिली पण म्हणा कानवर 2 लोक नावाली राहणार या म्हणा पंढरपूरला विठोबानं नाव लिहिणार पण मी एक काम करत या दोन्हीत ना वास लेसले ना मागे मागे जा आणि एका सगळ्यात पंढरपूरला चालला जा चला मग उठल उठल विठ्ठल एवढी बाई दिकत निघत अरे मला दिकत नाही रे मी डोळ्यानं अंधे रे बाप मला टोकरले दगड लागायचा रे तुझी बाई ना उंची गडी काय ठोकरले दगड मला दगडले ठोकर हो मला दिकत नाही रे बापू मारू नको रे मी अंधे रे काका तर पडी राहणार आज द्यायचं मग बहिण आता लाता गाली राहणार चला आराम कर ना किडा पडते तुले किडा बाई म्हणे काठी कधी तुला किडा पडते झाला रेल्वे एवढा बाई ना कुशल पडली एवढी मोठी बाई वर पडली हो बापरे म्हणे काठी द्या रे म्हणे काठी कधी रे बाप तुला ठेव अरे तुला एवढी बडी बाई दिसते नाही का बाई दिसते नाही तुले म्हणजे मी बाईवर पडेल होतो का कोणावर पडणार आहे तू हो म्हणा बापरे मारू आपल्या कपाटीनं फोनावर हो नाही रे भाऊ नाही रे भाऊ नाही रे मी अंधे आहे रे मला काय टिकत नाही रे तुला ठेवण बरोबर माहिती आहे मोठ्या काय आहे आधी असे पण दिसाले काय बारी तिची होत काय कर
देवनी मनावर अन्याय करा तिकाले गच्ची चांगला आहे पण डोळ्यामध्ये माल दिखत नाही मन बापला सराप लागेल आधी आणि हिरे ना कोठे करणार तुम्ही हो बापरे पंढरपूरले हो माल भी पंढरपूरले अरे मायने तुला चालाय ना तुला दिखे ना दाखे तुला काय कावलं ना काय बेगा द्या मना सासू सासरा होता त्याला म्हातारा शिरत त्याचे काय आम्ही लिहिलं सोबत आणि तू त्यापेक्षा आंधळा अजून तुला कसा लय फिरतो आम्ही मला खरं सांग असं नका करा रे असं नका करा भाऊ पंढरपूर नाही तो बा तुमल्या आशीर्वादी एका अंधेले पंढरपूर दर्शन करावच्यात येडा हो देव कोणा रूपमाहेर तुमने सांगतायस का एसटी मात्र पडाल काय आणि बाय नाव बोलता आराम करते का सला बाप आहे का मला बोलता तुझ्या घडी ठोसा मारला झाला ती बाई तरी चांगली बिचारी तिला मनी किवी राहिली बहीण अजून तो पंढरपूर जाईल बी नाही रस्ता तरी काय अलगडशी बोलतो तिला मला ली चला रे मायने कधी गरीब ना आशीर्वाद लागी रे इथला काय आराम कोण झाला तू हा बाबू चालती का काय म्हणजे तू पुढे चालतो तू नवरा म्हणा आहे तरी ना काकी आहे तरी काय तरी काठी काठी आता कव बोंबाची काय अभंग बिगंग येत का तुझे आम्ही या लोकांना अभंग मग चालला ना भाऊ पकवा मुर्दूवाला समाज फिरत चालला ना आम्ही बी म्हणजे तुला अभंग येत नाही आपल्याला येत अभंग कपाची उपटाल जाईल ना अभंग यायला पाहिजे जेवणा दरबारी जावाले म्हणजे तुला अभंग येतात ओ बापरे म्हणपा एवढी मोठी वही आहे वही हा वही वाची वाची म्हणत ना मी भजन तुमचं दिकत नाही कस काय वाचाय म्हणतो आता पोटे तिथं अक्षरे लागतात ना भजन अक्षरे चांगली वाचत का हा बरोबर तशी शाळा मी चांगली वाचाय मी म्हणू का अभंग म्हण काय राहतात म्हणून ताबे काही तुम्ही अरे वाटतं आटे का तुला काय म्हणतो तू दोन मै शब्द काढतात म्हणू का आता इतर म्हणू का रुक्माई न म्हणू रे तुला चुलताना म्हण तरी बाईला इट्टल रुक्माईला जायला मग कोणतं म्हणशी रे का पांडुरंग न म्हणू रे अरे कोण तुम्ही म्हणे काका हिंदी म्हणू का मराठी म्हणू रे अरे आते कला शिकल अभंग हिंदी मा बी येलेत रे मग हिंदी मा अभंग येते म्हणत हिंदी म्हणू का काय बात आणि ऐकत आहे मूर्तूम वाटी ना का नाही तू गच्ची चांगला माणूस तुला चांगला माणूस रे म्हणू का खाल्ला स्वर्मा म्हणू का वरला एवढं पुस्तक आहे मला शोध राहिले अरे आवाज तुझा तू तर म्हणणार गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरे ने ले ली मेरी जान तुला काही काही शेका नाही धोरण बिरण करा गजरा मोहब्बत ना गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गुमेना गोकुळात मावा उडतो नाच्या मलच्या बोलला
पोटना कोणतरी तू बाप काठी मला काय माहिती तू चालला नाही म्हणतो म्हणत तू काठी का जर झाला हाताला काठी करायला यादच पडी गेली. उडतो डोळा डोळा बाई रामा, उडतो डोळा डोळा बाई रामा, उडतो डोळा डोळा बाई रामा, हरी तुझा रामा, तुम्हाला हरी तुझा रामा, डोळा मुळात बाबा, उडतो डोळा डोळा बाई रामा, उडतो डोळा डोळा बाई रामा, उडतो डोळा बाई अरे बहिणा तू तर बघा सत्यानाश करत माझी शेसाला म्हणावं नाही काय काय बहिणा तुला काठी धरेल ना मला काय फायदा होईल बोल काय काय तू अजिबात गिरणी मारला नुसतं का चली नाही ना तिला अरे डॅम चालू नाही ना आवाज आकाडी लावलाय तुला डान्स बहिणा कोणत्या गावला डान्स घ्यायचा बागी बागी चाल दे बागी बागी माझी बाजी चाल रे काकाना बहिणा तुझं पण फाडी नका करणार ना उडतो डोळा बहिणा तू काठी धरायला काही महिने मला सत्यानाश तू नको धरू रे भाऊ बाहेर तू मला कुत्राना बदलांगत वडी राहणार बाबा माणूस न चालणं आवडतो बड राह बाई माणूस न चालणं नाजूक राह खरं बरं ना हा चल बाई तू जर विठ्ठल नामाची दिशा हरली, विठ्ठल नामाची दिशा हरली, शाळा शिकवायला तन बुक हरली, शाळा शिकवायला तन बुक हरली, विठ्ठल नामाची दिशा हरली, विठ्ठल नामाची दिशा हरली. काय पडी राहणार गडी गडी ओ टोकर लाग गई ती चांगला तुला नसेल तर काय ठोकर बी लागलं काठी कधी रे फुटकलुनी काठीत चालली जाऊन पाहिजे झालं नाव नको पाहिजे तू बाई ना खुशाल बाई ना बाई नाही काय येतो झालं कधी कधी आत्मा पंढरपुरी ग बरं माहिती काठी दे म्हणे काठी दे पंढरपुरी गे पंढरपूर हो बाबी घेऊ कथा इटवा कथा आहे हो इटवा कथा आहे रे इटवा कथा आहे फिरायला जायले मंदिर मध्ये ठोवा नाही कथा आहे कथा काय करा ना अरे बाप रे बाप रे बाप इतनी गर्दी है वो आती भी गर्दी है वो बाबा आती भी गर्दी है वो बाप रे बाप रे हाँ वांदे आहे ना रे. तेरी बहन आम्ही आंधे आहे बहिणा थोडी झाला आता काय तिकडे हात उभं करली, कधी बी गर्दी. गर्दी गर्दी आवाज नाही ना का चिलबिल चिलबिल दिलबी मुर्दू पकवा होताय ओ एक काम कर रे काय गर्दी उजी आहे. हा नंबर लागाव रे दर्शनी बरोबर बरोबर आपण फराय करली तर बरं आहे हा काय साबुदाणा ये कोण तू मी जाऊ हा आणि तू काय कर रे नाटी मी हात टाळस तू काय काम आहे तू नाटी थांबायचं मग आम्ही दोन नवरा बायको बसून कुठली गोष्टी करतो मारण्या मागल्या पुढल्या बड्या चावेत उभं राहतो तू दुकानवर जाय साबुदाणा शेंगदाणा ये वय तुझी बहीण अशी आहे, कोणा पोट ना झाला तू काय म्हणा मी आणते माणूस कथा गाव मग दुकान चपलत फिरून विचार चाललं जाय ना नको नको तू जाय मी जाऊ हा साबुदाणाला 2 किलो हा
शेंगदाणा लय 50 किलो. तेल पाडणं होई तुले दिवाबत्ती लावाले. नाही अर्धा पावशेर एक शेंगदाणा लय. बाई ना 50 किलो शेंगदाणा किती तेल पडली. अर्धा किलो हिरव्या मिरच्या लय. हा बटाटा लय. हा 2 लिटर दूध लय. दूध का बा साखरू खावाले. साखरू बी खास का तू. मग दूध मग बिजाडी साखरू बापली संकायची का हा कच्छा दिशी नाही आता बापली साठी बापली संका काय बाय तू आपलं बायकोनं टेन्शन बाई ना अशी का बोटी मग थाप टाकू ना तुला काय बाय आपली बायको म्हणत नाही झाला. तुला काय आपुलकीपणा आहे का नाही. काय ऐकायला कोण आपला आम्हाला कोण आपला आई बायको कोणी कधी नाही भाऊ मपलं तुपलं बायको म्हणली सरी रात गाई विठुराया माझा चंदनाचा गंध विठुराया माझा चंदनाचा गंध विठुराया माझा चंदनाचा गंध काय रे? काय बोल वा मी अभंग म्हणणार उच्चांचना छन बाबा तुला आवाज नाही घ्या. मी नाही सांगसू सांग ना ब मी नाही सांगसू सांग ना का मी तुला सांगेली मग नवरा नाही बनला तरी मी तुला सांगेली आणि काठी मा काय मला सांगे बी मला काठी माहित ना. सोनाना मोरा आहे सोनाना मोरा. सोना मोरा आपली काठी भरेल उरी बरेले. अरे बाबा एवढा स्ट्रिक्ट आहे तू हा मग पाय पाय का म्हणता लहान द्यायचे तू सोनाना मोरा आहे सोनाना. एक मोरा देशी मनी बायको अशी त्याला 12 करायला ठेवले सुटणार वाटणी निघी तो नुसता खिडकी मध्ये. मी काय म्हणत हा माझे नवराशे सासू ये सासरा ये पोरे सोरे ये बाय नाव नवरा आहे आणि मायना गंदा डोळ्यात ना तो चष्मा कथा राहणार कथा ते कसा आई टाकी बी मनपा वावरले मोठ तिथलं वावर अर्धा एकर खरं काय होत नाही. उगणी का उपडणी का चालली मार्केट. मार्केट चल मी तुम्ही बायको होईल असो पण जर उन्हाचं त्याला काय करा जर उन्हा त्याला डायरेक्ट काय ठिकाणा ना तो तुले बायको म्हणायला लागना कोण रे साला बाळ खाऊ म्हणून बाळको म्हणून डायरेक्ट हा चल डोळ्या पटाले पंढरपूर ना इथं बांध दर्शन करलू दर्शन होता डायरेक्ट बुवा बापरे समुद्र किनारला जातो समुद्र मागे डोकसून तुला एवढ्या चड्ड्या दिली मला 5 लाख सरा कला गुपणी घ्यायचा तो बोलला होता मला आज रस्त्यामध्ये कोण अभि तरी संधी जाई म्हणे वय नाही काय तर त्याला बघुलू गुलू ट्रॅव्हल्स मध्ये ओ बायको कोणचे रे बाळ खाऊ तुझी माय मन बायको एवढं गुजू गुजू काय काय ना कोणी बायको मन बायको आहे ना मेम्मन बिम्मन राहायचो रे मनी बायको आहे ती फुटकी ना बहीण आपली मी गतर उल्लाई म्हणू नाही म्हणून तरी ती म्हणत झाला लिल्या राहते लगेच का गिरा ना माझी बायको आहे हा दम मारली बुलडोजर मांगड पायाच्या पण बुलडोजरवरी पाहिजे सोपं काम राहत ना बहीण ते बी काम बाई करणार माझी किती राहणार झाला तुम्हाला तू म्हणा नाही बायको तुम्ही म्हणी तुम्ही बहीण आणि ना
म्हणी बायकोले बायको म्हणा झाला पापी तुझी बाई ना धोत्रा अरे असा पडेल होता रे तू भिकारी नाकत मन रावण्या कर रांता पंढरपूरले लिचाल रे आम्ही तुला पंढरपूरच्या कडा लईनून चाला मनावर बदली रे ना तू आज काय कावणी आते अरे म्हणी बायको आहे म्हणे गाव माझा पोलीस पाटील येत डायमंड बँड लायचं लगीन टोकेलची मी आता आणि बाय ना गालो ते तुझा पडदा लाडी मी काय गावात पोलीस पाटील येत आणि या पोलीसची गाडी मी येत तुला जपा करत झाला भेड्या घालू तर गोरे गोरे बकडे पेकाला काला चष्मा गोरे गोरे बकडे पेकाला काला चष्मा तो खुदा ठहरे खूब है करिश्मा खूब है करिश्मा गोरे गोरे बकडे पेकाला काला चष्मा टुक 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 काय पाचक तुझी बायको आहे का? अरे मानी बायको इस्तायली ना हो तुमची बायको इस्कूट करते कोणी हो बाई ना फुटका झाला मला कधी तयारी नाही त्याला मी सगळे एवढं मला जंगला लेवा झाला ना आता काय खेळ झाला काय झाला तरी मी त्यात लगेच कुठे चालू राहिली सो हा कुठं बसले ते चला काय आला चला मी येतो चला निशाणा तुला दिसला ना ए भाऊ उठ उठ पटला अरे उठ पटला अरे बाबा इकडे 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 माझ्याकडे हा अरे बाबा मी गावातला पोलीस पाटील आहे हो? पोलीस पाटील आहेत का हा आणि आता काय सर्वे करायला ना तसं नाही रे बाबा हा बाबा म्हणतो की माझी बायको या माणसाने चोरून घेऊन निघून चाललेला आहे कोण हा म्हणतोय तुम्ही पाटील आहेत ना हा आप्पा काय रे भाऊ मी डोळ्यांना अंध्या माणूस ठीक आहे आता अंध्या माणूस कोणी बायको काही का हा ही बी गोष्ट बरोबर बोलला का आव चाला एक नंबर ना पापी आहे झाला कस काय रे काय सांगू आप्पा काय मी जर खोट बोलत होतो ना आव नंदीवर आते तुला गाडी नक्की लागलो काय आव मग आता नंदी चापलीत फिरून नाही हा म्हणतो की बायको माझी आहे नाही हो आप्पा काय सांगू एक भिकारी झाला भिकारी आहे रस्त्यावर पडेल होता मला घेऊन म्हणतो चाल गो पंढरपूरला मी बी आंदे आहे बरोबर आहे थोडी मदत होई जाई म्हणतो चला कुठे म्हण बायको म्हण राहणार याला आता वाटतं आण दिले पसाडी दूध बुवा टाइमपास करू नका पोलीस गाडीने फोन लावा आणि बंद करा सांगायला बघा तुम्ही म्हणता की बायको माझी आहे आप्पा काहीतरी न्याय करा न्याय होईल तुमचा दोघांचा न्याय करून द्या. न्यायाचा करा एका खांद्यावर माता एका खांद्यावर पिता आतुमना कांद्यावर मनात चुलता बसेल का म्हणतो हा असं मग मी दोघांचा न्याय करून घेतो तो म्हणतो की बायको माझी आहे हा बाबा म्हणतो की बायको माझी आहे बायको तुझी बी नाही बायको त्याची बी नाही या बायला आम्ही ग्रामपंचायत मध्ये जमा करून देणार ग्रामपंचायत मा जमा करते सरपंच उपसरपंच चेअरमन ग्रामसेवक ग्रामपंचायत ना शिपाई चांगला शिक्षेपाला झाला होता काय रे बाबा कुशाल जमा करा ना बाईले अरे मग बरोबर आहे बायको म्हणतो माझी नाही बायको म्हणतो तो माझी आहे कसं काय समजायचं आम्ही बायको त्याचीच आहे हा मी काय आंधळा नाही आणि मग मला सर्व काही दिसतं वा वा पण मी एक छोटस नाटक केलं कशाबद्दल हा आहे ना एक नंबरचा हरामखोर माणूस झाला काय केलं यांनी म्हातारे आई बापांना पंढरपूरला आणत होता पण यांनी याच्या बायकोनी याचे कान भरले आई बापांना पंढरपूरला घेऊन नको जाऊ म्हणे अरे तुला काही माहिती का म्हणे माय माऊली फजित पावली बायको माऊली दुनिया गावली आता तुम्ही सांगा त्याच्या बायकोनी उलटी म्हण सांगितली ही म्हण कशी आहे कशी माय माऊली दुनिया दावली वा वा बायको माऊली फजित पावली हा आरामखोर बायकोचं ऐकून त्या म्हाताऱ्या माणसांना घरी टाकून आला स्वतः पंढरपूरला आला खरे हो तुझ्या आई वडिलांना पण घेऊन नाही आला का
काय बायकोचं ऐकायला माय बाप पैदा करतात नाही तुले तर पेता का तू पंढरपूरले का राव शाबास शाबास बरोबर बोललास ती बिचारी ही माझ्या बहिणी सारखी हो फाशी का आय डायरेक्ट गाडीचा मोठा सुद्धा मित्रांनो खंडीचा भाग आपण शांत चित्तेने पाहिला धन्यवाद अशीच शांतता शेवटपर्यंत असू द्या तुमचा मनासारखा कार्यक्रम होईल आता ऐकूया तुमचा आवडता कार्यक्रम रंगबाजी